नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022 नवीन अपडेट आली आहे. मित्रांनो, ज्या भरतीची आतुरतेने वाट पाहत होते अभिधारक, तर ती म्हणजे सेकंड फेज. तर या सेकंड फेजबाबत मित्रांनो नवीन अपडेट मिळते आहे. मित्रांनो, जी काही शिक्षक भरतीचा जो काही दुसरा टप्पा होणार होता, तर यासंबंधी नवीन अपडेट आली आहे. याबाबत पवित्र पोर्टलमार्फत महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे काही परिपत्रक काढलं आहे, तर त्या परिपत्रकामध्ये सविस्तर माहिती याबाबत दिली आहे. तर काय आहे माहिती, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर परिपत्रक. महाराष्ट्र शासनाचे शिक्षण विभागाचे जे शिक्षक भरतीचा जे काही उर्वरित शिक्षक भरती आहेत याविषयी दिलेली माहिती. मित्रांनो, यामध्ये शिक्षक भरती संदर्भात काही शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलच्या मार्फत पत्रव्यवहार झाला आहे. तर यामध्ये सविस्तर दिले आहे, तो म्हणजे विषय पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करवायच्या कारवाईबाबत सविस्तर कार्यवाही आहे. संदर्भीय पत्रान्वये पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत. त्यानुसार शिक्षक पदभरतीबाबतची कार्यवाही करवायची आहे. प्रत संलग्न. मित्रांनो, जे काही शिक्षक भरतीचा उर्वरित टप्पा आहे, तर तो पार पडावा यासाठी पुण्यामध्ये ज्या अभिधारकांनी आंदोलन केलं होते, त्यासाठी शासनाने त्यांना आश्वासन दिलं होते की आम्ही नक्कीच ही उर्वरित शिक्षक भरती पार पाडू. तर त्या दखल घेऊन आता महाराष्ट्र शासनाने यावर सविस्तर कार्यवाही सुरू केली आहे. त्यामध्ये प्रथम आहे तो म्हणजे बिंदू नामावली. मित्रांनो, बिंदू नामावलीमध्ये जी काही त्रुटीबाबत सर्वच जिल्हा परिषदाकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार 10% जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांची नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून 10% रिक्त पदभरतीबाबत कार्यवाही करवायची आहे. प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडला आहे. मित्रांनो, जे काही शिक्षक भरतीचा उर्वरित टप्पा होता तो म्हणजे 10% जागा. तर मित्रांनो, या 10% जागा राखून ठेवल्या होत्या शिक्षक भरतीमधून. ज्या 21,000 जागा होत्या टोटल, त्यामधून 10% जागा या राखीव ठेवण्यात आल्या होत्या प्रत्यक्ष भरतीमधून. तर त्या आता कुठेतरी या 10% जागा भरण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये जे काही बिंदू नामावली आहे तर त्या मागवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याचं जे काही प्रमाणपत्र आहे त्यासुद्धा नमुना यासोबत जोडला आहे. महाराष्ट्र शासनाच्या जे काही विविध जिल्हा परिषद आहेत तर त्या जिल्हा परिषदामार्फत बिंदू नामावली भरून ती राज्य शासनाला पाठवायच्या आहेत. त्यावर सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, भरती प्रक्रियेतील अपात्र गैरहजर रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेले पदे उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचा एक भाग आहे. मित्रांनो, 10% जागा. त्याचप्रमाणे जे काही अभिधारक या भरतीमधून फेज 1 असेल, त्याचप्रमाणे जे काही त्यानंतर कन्वर्जन राऊंड होतात. त्यानंतर मित्रांनो 2-3 टप्प्यामध्ये झाली शिक्षक भरती झाली. त्यामध्ये जे गैरहजर होते अभिधारक, त्याचप्रमाणे जे काही ज्यांनी काही दुसऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन झाले होते ज्यांचे, त्यामुळे त्यांनी रिझाईन केला होता. तर त्या अशा सर्व रिक्त झालेल्या जागा या टप्प्यात भरल्या जावेत यासाठी सुद्धा सूचना देण्यात आली आहेत. त्याचीसुद्धा या पदांची शहानिशा करण्यासाठी शासनाच्या वतीने निर्देश देण्यात आले आहेत प्रत्येक जिल्हा परिषदेला, नगरपालिकेला, महानगरपालिकेला. तर मित्रांनो, याचासुद्धा आढावा यामध्ये घेतला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, हा सुद्धा एक शिक्षक भरतीचाच भाग असल्याचे नमूद केलं आहे. त्यानुसार यापुढे सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी, जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील. मित्रांनो, बिंदू नामावली भरण्याकरिता ज्या जागा शिल्लक आहेत तर अशा रिक्त, अपात्र, गैरहजर यांचासुद्धा या भरतीमध्ये विचार करावा अशी शासनाच्या वतीने जिल्हा परिषदांना, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सर्व महाराष्ट्रातील यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता 10% जागा तर भरल्या जाणार आहेत, मात्र ज्या उर्वरित रिक्त राहिलेल्या जागा आहेत तर त्यांचीसुद्धा भरती प्रक्रियामध्ये किती जागा शिल्लक आहेत यांचासुद्धा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर मित्रांनो, मुद्दा क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाचे निर्णय 10/11/2022 मधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहे. त्या दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देखील याव्यात. जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावे. मित्रांनो, जे काही पोर्टलवर जाहिराती येणार आहे तर यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन
पदभरतीची कार्यवाही होणार असल्याचे आपल्याला शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदूनामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याची सुद्धा सूचना शिक्षण विभागाने प्रत्येक शिक्षण संस्थाला दिली आहे. मित्रांनो, जे काही दुसऱ्या टप्प्यातील जागा आहे तर यांच्यासुद्धा जाहिराती शिक्षण संस्थाकडे असतील तर त्या यामध्ये देण्यात याव्यात. तुमच्याकडे रिक्त असलेली जागा या शासनाला कळवाव्यात अशा सुद्धा सूचना या शिक्षण संस्थांना, अनुदानित संस्था असतील, विनाअनुदानित असतील, यांनासुद्धा देण्यात आल्याची सूचना यामध्ये दिली आहे. महाराष्ट्र शासनाला दिनांक 10/11/2022 मध्ये जी काही तरतूद आहे त्यानुसार पोर्टलवर जाहिराती देण्याबाबतची ही सूचना आहे प्रत्येक शैक्षणिक संस्थांना. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 4, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, शैक्षणिक व मागासवर्गाकरिता अधिनियम 2024. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, शैक्षणिक मागासवर्गीयकरिता अधिनियम 2024 राज्यात दिनांक 26/2/2024 पासून लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी दिलेले निर्देश व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ECBC या प्रवर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी. मित्रांनो, 2024मधील 26/2/2024 मधील जे काही शासन निर्णय आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयकरिता अधिनियम, त्यानुसार आता मित्रांनो शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश देऊन सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच ECBC या वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टल जाहिराती देण्याची कार्यवाही सुद्धा होणार आहे. ECBCला सुद्धा जागा या टप्प्यामध्ये देण्यात येणार असल्याची सूचना देण्यात येत आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो, पवित्र पोर्टलवर दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करवायची असल्याने सदरची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिरातीसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी अशी सुद्धा सूचना प्रत्येक शैक्षणिक संस्थांना पवित्र पोर्टलमार्फत शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. खाली स्वाक्षरी सूरज मांढरे सर, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांची स्वाक्षरी आहे आणि ही संपूर्ण या शैक्षणिक संस्थांना ही सूचना देण्यात आली आहे. पवित्र पोर्टलची जी काही रिक्त 10% जागा होत्या तर या दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची कारवाईबाबत हा पत्रव्यवहार होता शिक्षण विभागांना, जिल्हा परिषदांना, महानगरपालिकांना, संपूर्ण शिक्षण विभागामार्फत. तर मित्रांनो, आता नक्कीच पुढचे जे काही उर्वरित शिक्षक भरती टप्पा आहेत, सेकंड फेज, यामधील जे 10% जागा रिक्त होत्या त्यासुद्धा भरल्या जाणार आहेत. गैरहजर, अपात्र यांचासुद्धा समावेश यामध्ये असणार आहे. त्यामुळे निश्चित जागा जास्त असणार आहे. आणि त्याचप्रमाणे आणखीन एक सूचना ती म्हणजे शिक्षण संस्थांना जाहिराती द्यायच्या आहेत तर त्यांनीसुद्धा या फेजसाठी जाहिराती देऊ शकतात अशी सुद्धा सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित नवीन जाहिरातीसुद्धा येणार आहेत आणि जागा पण जास्त असणार आहेत. तर मित्रांनो, ही होती अपडेट शिक्षक भरतीबाबत पत्रव्यवहार शिक्षण आयुक्तांचा. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण ही प्रक्रिया आहे. मित्रांनो, पुढील अपडेट आल्यानंतर आपण यावेळी सूचना जरूर कळवण्यात येईल. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.